नका. शिवसेनेचे इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली, तर एमआयएमची मतं ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असं जलील म्हणाले होते. त्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. आमची आणि एमआयएमची विचारसरणी वेगळी आहे, तसा ताळमेळ बसू शकत नाही असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी इम्तियाज जलील यांच्या ऑफरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे कृष्णा केंडे यांनी. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर बोलण्यासाठी अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते. पुन्हा ऑफर दिली आहे तुम्हाला महानगरपालिकेसाठी की एकत्र येऊन निवडणूक लढवूया, म्हणजे भाजपचा पराभव होईल. भाजपचा असाही पराभव होणार आहे. त्यामुळं एकत्र या एमआयएमच्या विचारसरणीशी शिवसेनेच्या विचारसरणीचा कुठं ताळमेळ बसू शकत नाही. एक आणि मुस्लिम मतावर काही एमआयएम काही मुस्लिम मताचा काही मालक नाही आहे. मुस्लिम मतं आम्हालाही मिळते, आम्ही घेऊ ते. त्याला काही एमआयएम म्हणजे काय लगे मुस्लिमांचे पूर्ण मतदान एमआयएमलाच पडतील अशातला कोणताही भाग नाही. तुम्हाला ऑफर दिली आहे त्यांनी, ठीक आहे ना, त्यांना वाटत असेल तसं ऑफर दिली. तो ऑफर देत असताना त्यांचा विचार काय, कोणत्या विचारांनी ते काम करतात हे पण बघितलं पाहिजे ना. नुसत्या निवडणुकीत जिंकणं एवढंच थोडी बघितलं जातं, बाकी विचार पण आहेच ना, विचाराची लढाई असते. महाविकास आघाडीतील एका पक्षानं त्यांना संभाजीनगरमध्ये एकत्र येण्यासाठीची ऑफर दिली हे देखील त्यांनी सांगितलं, पण ते नाव मला नाही माहिती. आमच्या पक्षाने तर काही द्यायचं काही कारण मला तरी वाटत नाही. ठाकरेंना काही इम्तियाज जलील सांगतील म्हणून मुस्लिम मतदान करतील अशातला काही भाग नाही. आताच्या घडीला जी भारतीय जनता पार्टीची वागण्याची पद्धती आहे, शिंदे गटाची जी वागण्याची पद्धती आहे, ही जर बघितली तर मला असं वाटतं शिवसेना हिंदुत्ववादी जरूर आहे, परंतु बाकीच्यांचे दुश्मन थोडी शिवसेना मुस्लिमांची. कॅमेरामन धनंजय दारोंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. मराठा